नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. मुले कुपोषित राहू नयेत म्हणून शासनाच्या वतीने राष्ट्रीय पोषण सप्ताह अभियान राबवले जाते. यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 वर्षांपर्यंतच्या बालकांचे पोषण कशा पद्धतीने असावे यासाठी हे अभियान राबवले जाते. त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश बनगे यांनी केले. ते तासगाव इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे उपस्थित होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथं एकात्मिक बालविकास योजना हातकणंगले अंतर्गत राष्ट्रीय पोषण आहार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. एक पेड मां के नाम या उपक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या पोषण सप्ताहामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालक यांच्यासाठी पौष्टिक पाककृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश बनगे म्हणाले की मातांच्या बरोबर बालकांचे पोषणही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी शासनाच्या प्रभावी योजना आहेत, त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. यावेळी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे यांनी आकार आणि आरंभ साहित्याच्या माध्यमातून बालकांचा होणारा बौद्धिक विकास, स्वच्छतेविषयीचे खेळ याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी याचे प्रदर्शनही संपन्न झाले. यावेळी तासगावचे सरपंच चंद्रकांत गुरव, सदस्य शिवाजीराव पाटील, माजी सरपंच सारिका कोकाटे, अर्चना कसबेकर, अनिता गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सुनीता पाटील, आशिया पटेल, डॉक्टर प्रणव कांबळे, सविता भोसले यांच्यासह सावर्डे बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमच्याबरोबर विनोद शिंदे, एक लहान मुलगा पण अजून व्यक्तिमत्व आहे तसं आहे. खरं म्हणजे अजून ते गुटगुटीत आहेत. 2002ला बनगे म्हणून चालवत होत्या तर तुमच्याबरोबर हे यायचे नेहमी त्यावेळेस आमची ओळख. त्या कार्यक्रमानिमित्त मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले का, कुणाला नाही मिळाले असतील त्याच्या अडचणी आता समजून घ्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे. पहिला हप्ता तुम्हाला मिळालाय का कुणाला? ज्यांना पहिल्या आठवड्यामध्ये फार पळापळ झाली, पण सरकार समिती नसल्यामुळं कळालं की महासेवा ई सेवा केंद्राकडे गेल्यानंतर एका कागदाला एवढा खर्च आला, एका कागदाला बाहेरला जायला लागले, कागदी मिळणार. त्यामुळे बऱ्यापैकी आपली शिथिल करत नार्या पुरवून बऱ्यापैकी अर्ज भरायच्या प्रक्रिया सुलभ केली सरकारनं. बरेच दाखले लागणार होते ते कट केले व तुम्हाला सोप्या असे दाखले ठेवले. सरकारने जसं लक्षात देत गेलं महिलांना कुठल्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर करत गेलं. त्यानंतर आमच्या इथं या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद मला मान्य खासदार दर्शनदादा यांनी दिलं व यामध्ये झोपून काम करण्यास सांगितलं. मला तालुक्यामधून 1,30,477 बहिणी मिळाल्या. तर मी म्हणजे दर्शनदादा एखादा शिंदे साहेबांचं मी आभार मानतोय तर मला या बहिणींची सेवा करायची संधी दिली. आणि इथं पुढे कुणीही पैसे जमा काळजी करू नका. तुमच्या अर्जाची काही तक्रार असेल, कुणाचं काय जमा झालं असेल, आता जमा होणारच आहे. आणि त्यात काय तांत्रिक अडचण असतील तर आमच्या महिला विभागाच्या सुपरवायझर आहेत त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय. पोषणाच्या बाबतीमध्ये फक्त जाता मी एक बोलतो फक्त की मुलांना तुम्ही चालत असताना मोबाईल घेऊन तर चालू नका. तुमची मुलं ऑटोमॅटिक सखोल होतील. बऱ्याच ठिकाणी मोबाईल बघत चालतात, ते एवढं करू नका. एवढीच माझी पोषणाची विनंती करून थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक मंत्री महोदयांच्यापर्यंत प्रत्येक जो व्यक्ती आहे तो इतका नशीबवान आहे की त्याला या विभागामध्ये काम करायला मिळालेलं आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे 12 वर्षाच्या आतील किंवा लहान मूल जे आहे हे देव माणसाचं म्हटलं जातं. आणि या मुलांचा विकास, या मुलांचं संरक्षण, या मुलांचा संपूर्णतः शारीरिक मानसिकरित्या जो विकास केला जातो तो या विभागाकडे सोपवलेला पूर्णपणे काय आहे, कामाचा भाग आहे. तासगावहून शिवसिद्ध न्यूजसाठी अतुल कसबेकर.